की आपण जे नामोत्सव करतो आहोत किंवा आपण जे नामाल्याबद्दल बरंच सगळ्यांना सांगितलं महाराजांच्या गुरु, कारण ते 3 ते 4 वर्षापासून आपला एक प्रयत्न असा होता की रघुवीर दादा कुलकर्णी यांना आपण नक्कीच आमंत्रण द्यावं आणि त्यांनी प्रवचन सेवा द्यावी. त्याचं कारण काय असतं की कुठल्याही उपक्रमासाठी किंवा कुठल्याही एखादी सेवा करण्यासाठी पण आपल्याला प्रेरणा हवी असते, जे आपण नेहमी म्हणत आलो की जी महाराजांकडून मिळते. प्रेरणा नक्कीच महाराजांकडून मिळत असते, परंतु एक निमित्त मात्र त्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी असतं आणि त्या निमित्त मात्र का होईना आपल्याला ती प्रेरणा ठेवते. तर त्याचाच एक प्रत्यय म्हणून असा आहे की आज रघुवीर दादाच्या आपल्या बाजूला बसले आहेत. तर माझी त्यांची 2014 साली नीतामुळे ओळख झाली. मी त्यांच्या नामालयामध्ये होतो आणि त्यांच्या नामालयामध्ये पण त्या पद्धतीने मी जप द्यायचो. आता तो जप साधारण मला वाटतं मी 3 ते 4 महिने दिला असावा आणि रघुवीर दादांना प्रेरणा झाली की तुम्ही दुसरा वेगळा नामालय काढावा, जेणेकरून आणखीन जनसमुदाय या रामनाम परिवारामध्ये जोडला जाईल. त्यांनी ही प्रेरणा माझ्यापर्यंत पोहोचवली. माझी स्थिती त्यावेळेला अशी होती की ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, कारण मला त्याच्याबद्दल इतकी आयडिया नव्हती की बा नामालय काय आहे किंवा काय. पुढचा सगळा जो आपला नामालयाचा नियमावलीचा विषय होता तो सगळा महाराजांनी करून घेतला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हे जे सत्कर्म आपल्याकडे आलं किंवा आपण जे आता अनुभवतो आहोत त्याचं एक कुठेतरी मला माहिती आहे की रघुवीर दादांना कौतुक केलेलं आवडत नाही किंवा आपलं उदो उदो केलेला देखील आवडत नाही. पण हा विषय इथे मांडणं गरजेचं यासाठी आहे की ते सत्कर्म आपल्याकडे जर आलं आहे, ते जर आपल्याला त्याचा आपण अनुभव घेतो आहे, तर त्याचं एक महत्त्वाचं निमित्त मात्र का होईना एकमेव कारण म्हणजे रघुवीर दादा आहे. तर मला वाटतं आपण या पद्धतीने त्यांचं नक्कीच टाळ्या वाजवून स्वागत करू की त्यांनी आपल्याला या दृष्टीने आज या नामोत्सवापर्यंत पोहोचवलं. म्हणजे अर्थात परत एकदा बोलतो की समर्थ प्रभू अधिकारी, परंतु एक निमित्त जे असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे मी माझ्या वैयक्तिकरित्या पण तुला धन्यवाद देतो की हा जो नामालय शब्द जो आला तो आमच्याकडे सुपूर्द करणं किंवा पुढे सेवा करण्याची जी तुला प्रेरणा झाली त्याच्याबद्दल महाराजांना पण धन्यवाद देतो की त्यांनी याला प्रेरणा दिली आणि दादांनी आम्हाला सांगितलं आणि हे सगळं सुरू आहे. जास्त वेळ न घेता मला हे महत्त्वाचं सगळ्यांपर्यंत पोचवायचं होतं की हा आपण आत्तापर्यंत सांगत आलो की 2015 साली नामालय सुरू झालं. इथे देखील आपण लिहिलं आहे की आपल्या नामालयाचं सुरुवात 2015 साली झाली. परंतु त्याच्या आतमध्ये जे गूढ आहे ती सुरुवात कशी झाली सांगताना माणूस सांगतं की 7 लोक होते, आज 500 सव्वा 500 लोक आहे आणि आज इतकं नाम चालू आहे. पण त्या 7 लोकांच्या आधी कुठे होतो? तर कुठेतरी ते एक स्रोत असतं जे महत्त्वाचं असतं आणि ते म्हणजे रघुवीर दादा कुलकर्णी आहेत. तर त्यामुळे आपण त्यांना जी विनंती केली होती की तुम्ही या, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला त्यांचं मार्गदर्शन तर हवंच आहे, परंतु महाराजांसमोर एक आपण ज्याला म्हणतो की महाराज हे आपल्याला प्रेरणादायक आहे, तुम्ही ज्यांना दिलं तर हे करणं अत्यंत मला गरजेचं वाटलं म्हणून मी इथे बोललो. आणि क्षमस्व मी आपल्या दादा प्रवचनामधला वेळ घेतला, 5 मिनटं घेतला. तर मी तुला विनंती करतो की तू सुरू कर. जय श्रीराम. श्रीराम. नारायणं त्वादिगुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परं च श्रीमत्तुकाराम् अनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलग्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयाघनं पावितशिष्यवृन्दं
श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरं सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे जानकी जीवनस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। श्रीराम। अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म परमात्मा भगवान श्रीरामचंद्रांना साष्टांग वंदन करून श्री समर्थांच्या श्री महाराजांच्या चरणी आलेल्या सर्व रामदासांच्या चरणी साष्टांग वंदन करून आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या प्रवासाचे सारथ्य ज्यांच्याकडे आहे, जीवात्मा ते परमात्मा यांना जोडणारा जो दुवा आहे, यांना जोडणारी जी साखळी आहे, असे अकारण करुणा करणारे समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांच्या चरणी साष्टांग वंदन करून ही वाणीची सेवा त्यांच्या सत्तेने त्यांच्या चरणी समर्पित करूया। हरि अनंत हरि कथा अनंता, भगवंताची अनंत रूप, अनंत अवतार, त्यांच्या कथाही अनंत, त्यांचं प्रेम अनंत, त्यांची कृपा अनंत आणि त्या अनंत अखंड आणि अभंग कृपेचा अनुभव घेण्यासाठी एक महत्त्वाचं निमित्त म्हणजे हा उत्सव आहे। जे अभंग समाधान आपल्या समर्थ परंपरेमध्ये समर्थांपासून महाराजांपर्यंत सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला आहे, त्या अनुभवाची पात्रता आपल्यामध्ये यावी याचा एक अट्टाहास म्हणजे हा सोहळा आहे। उत्सव असं पण जेव्हा म्हणतो, उत्सव म्हणजे वर येणे। आपण आज ज्या स्थितीला आहोत मनाने, तिथून त्याचं उन्नयन होणं गरजेचं आहे आणि ते होण्याची प्रेरणा, ते होण्याची ऊर्जा, ते होण्याची शक्ती, ते होण्याची पात्रता येण्यासाठी एक गोष्ट अनिवार्य आहे, ती म्हणजे सत्संग। कारण बुद्धीच्या पातळीवर आपण सर्वजण कसं वागावं, कसं वागू नये, काय करावं, काय करू नये, हे सगळं वरवर आपल्याला माहीत आहे, परंतु माहीत असणं वेगळं आणि ती विवेक जागृती होणं हे वेगळं। ती विवेक जागृती एकदा झाली की मग साधन आपोआप होऊ लागतं। ते आपोआप होण्यासाठी अगोदर प्रयत्नपूर्वक थोडंफार साधन करावं लागतं आणि मग ते भगवंताच्या शब्दात म्हणायचं म्हणजे सहजम कर्म कौंतेय, साधना ही सहज झाली पाहिजे, पण ती सहज होण्यासाठी अगोदर मुद्दाम करावी लागते। जसं एक मुलगा एक मुलगी 20-25 वर्ष कधी एकमेकांना न भेटलेले
परंतु जेव्हा विवाह बंधनात अडकतात तेव्हा पूर्वीची काही ओळख नसताना दोघांचे विचार भिन्न आहेत, दोघांच्या आवडीनिवडी भिन्न आहेत, परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सहवास. तो सहवास आपण कुणाचा घेतो तसा आपण होत जातो. आणि त्यामुळे जर खऱ्या अर्थाने माझ्यामध्ये विवेक जागृती व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी बिनु सतसंग विवेक न होई, तो सतसंग आपल्याला व्हावा यासाठी हा सोहळा आहे. आणि संतांनी म्हटल्याप्रमाणे तो जाहला सोहळा अनुपम असं आपल्यासाठी झालं पाहिजे. आपण सर्वजण आतापर्यंत अनेक उत्सव, जयंती उत्सव असेल, पुण्यतिथी उत्सव असेल, रामजन्माचा उत्सव असेल, गुरुपौर्णिमेचा उत्सव असेल, हे अनेक उत्सव आपण आजपर्यंत साजरे केलेले आहेत. आणि हे करत असताना कुठेतरी एक उत्सव असा यावा की रघुराग थक्कित होऊन पाहे, त्या रामरायाला कृतकृत्य वाटलं पाहिजे की मला आणखी एक केवट भेटला, मला आणखी एक शबरी भेटली. त्रेतायुगामध्ये एकच रावण होता, एकच शूर्पणखा होती, एकच कुंभकर्ण होता. कालपरत्वे युगपरत्वे आज बाहेर बघण्याची गरज नाही, ते सगळं आपल्यामध्ये आहे. म्हणजे आपण रामचरित्र जर बघितलं तर मला राम हवा, मला सीताराम हवे ही इच्छा दोन बहीण भावांची होती. त्या बहिणीला राम हवा होता आणि त्या भावाला सीता हवी होती. दोघांनाही भेटली नाही ती. रावण आणि शूर्पणखा. शूर्पणखा स्वतःहून रामाकडे गेली, पण रामाने तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. आणि शबरीकडे राम स्वतःहून गेले. वनवासामधले हे दोन महत्त्वाचे पात्र आहेत. आणि रावणाचंही तसंच बलपूर्वक त्याने जानकी मातेला मिळवण्याचा प्रयत्न केला. आचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे शांती सीता समाहिता आत्मा रामो विराजते. जानकी माता ही शांती स्वरूपिणी आहे आणि शांती ही बळपूर्वक मिळवता येत नसते. तिथे समर्पण हवं, तिथे ती दास्यत्वाची वृत्ती हवी. तिचा थोडाही लवलेश नसलेला, दशाननी वृत्ती असलेला जेव्हा एखादा कुणी जानकी मातेचं शांतीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करतो, त्याची परिणती काय होते हे आपल्याला माहिती आहे. त्रेतायुगामध्ये राक्षस एकीकडे, देव एकीकडे, राक्षसी प्रवृत्तीचे. द्वापारामध्ये एकाच परिवारात राक्षसी वृत्ती आणि दैवी वृत्ती, कौरव पांडव. आज कलियुगामध्ये दोन वेगळ्या राज्यांमध्ये किंवा एकाच परिवारामध्ये आणि एकाच देहामध्ये दोन्ही आहेत, राम आणि रावण. रावणाकडे ज्ञान कमी नव्हतं, बुद्धिमत्ता कमी नव्हती, जन्मजात अधिकारही होता, ब्रह्मदेवापासून आलेली परंपरा त्या वंशातला होता. परंतु एका गोष्टीने त्याचा ऱ्हास झाला, तो म्हणजे की मी कोणीतरी आहे. आणि महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरुचा मारावा तो समूळ नामाने. तेव्हा या देहामध्ये ज्या दशाननी वृत्ती आहेत भोगाच्या, त्या जाऊन सदा सर्वदा योग तुझा घडावा असं व्हावं खऱ्या अर्थाने असं वाटत असेल
तर या देहामध्ये जो काम आहे तो जाऊन तिथे राम यावा असं वाटत असेल तर या देहामध्ये राम येण्यासाठी आधी रामाचं नाम येणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी या देहामध्ये नाम खऱ्या अर्थाने स्थिर होईल तेव्हा हा देह देह न राहता तो नामालय होईल. ज्या देहाचा ज्या मनाचा नामीमध्ये लय झाला त्या देहाला नामालय म्हणायचं. ज्याचा अहंकार अहंकार न राहता ओंकार झाला आणि नामापरते न सत्य मानावे ही ज्याची खऱ्या अर्थाने दृढ वृत्ती झाली तो व्यक्ती सामान्य मनुष्य न राहता तो स्वतःच नामाचं आलय होतो. जसं तुकाराम महाराजांचं आहे की ध्यानी ध्याता पंढरी राया मने सहित पालटे काया. मन तर पालटणारच, सोपं नाही आहे तसं मन पालटणं. समर्थाने काही केल्या तुझे मन पालटेना म्हटलेलं आहे. पण त्या मनाला जर पालटायचं असेल तर मनाची धाव मनाच्या उलट नाम तिथे जर वाढत गेली तर शनै शनै उपरमेत. एक दिवस एक क्षण असं येईल की सबाई अभ्यंतर शुचिही याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो अनुभव येण्याचा अभ्यास म्हणजे हा सगळा या ठिकाणी असलेला उपद्व्याप म्हणूया आपण. हे करण्यासाठी याचसाठी केला होता अट्टहास. इथून जाताना जर आपण ते नामाचं प्रेम नेलं नाही तर आपल्यासारखी दुर्दैवी आपणच. तेव्हा ते व्हावं यासाठी आपण सुंदर योग आहे, समर्थ आहेत, समर्थ सद्गुरू आहेत. आपल्या परंपरेचं अधिष्ठानही आहे, तो पाया आहे आणि आपल्या महाराजांच्या रूपाने कळसही आहे. आणि पाया ते कळस हे पूर्ण जी आपली समर्थ परंपरेची जी इमारत आहे त्यातली प्रत्येक वीट ही नामाने भरलेली आहे. त्यामुळे आपण जर स्वतःला या परंपरेतले अनुग्रहित म्हणत असू तर आपल्याला ते सिद्ध करावं लागेल. आणि ते सिद्ध करण्यासाठी, ती सिद्धी होण्यासाठी आंतरिक शुद्धी महत्त्वाची आहे. ती शुद्धी केवळ आणि केवळ परमशुद्ध परमपावन असं भगवंताचं नाम त्यानेच होणार. आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून उपासना करत असताना काकडरती असेल अगदी शेजारतीपर्यंत आतून ती हाक आपली त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे की जे समाधान तुम्हाला मिळालेलं आहे ती घेण्याची योग्यता माझ्यामध्ये आज नाही आहे, परंतु यत्न कसून करीन मी. पुढे मग यश दे रामा न दे तुझी सत्ता. पण हे आतून वाटलं पाहिजे. ज्या पातळीवर, ज्या अधिष्ठानावर समर्थ म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा, त्या अधिष्ठानावर आपण म्हणतो की नाही, हे ज्याचं त्यानं बघायचं आहे. दररोज उपासना करून कधी कधी त्यामध्ये एक यांत्रिकता येते. समर्थांच्या भाषेमध्ये काय गातो हे कळेना आणि राग आळवितो नाना असं व्हायला नको. तेव्हा खरं प्रेम भगवंताच्या प्रती, खरं प्रेम नामाच्या प्रती व्हावं असं वाटत असेल तर महाराजांना आपण सर्वांनी मनापासून ही प्रार्थना केली पाहिजे. श्लोक म्हणत असताना, आरती म्हणत असताना, अभंग म्हणत असताना ते द्यायला तयार आहेत, फक्त घेणारा कोणी पाहिजे. आपल्या बुलढाण्याचे एक गृहस्थ महाराज यात्रेमध्ये असताना, आपल्या सर्वांना चरित्र माहिती आहे महाराजांचं, फक्त आपण उल्लेख करूयात त्याचा. त्रिधाम यात्रेमध्ये मला वाटतं असंच बसलं, महाराजांना विचारलं की महाराज आपले शिष्य किती आहेत. तर महाराज म्हटले का बरं असं. नाही, असं ऐकलंय की 60,000 शिष्य आहेत.
त्यावर जे महाराजांनी उत्तर दिलं आहे ते आपल्याला बोचणारं आहे. महाराज म्हटले 60,000 वगैरे माहीत नाही, पण आहेत काही 2-4. आणि याच भावभूमिकेवर परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक अगतिक वाक्य मनाला टोचणी लावणारं आहे, हादरवणारं आहे. श्री महाराज देह ठेवायचे काही दिवस आधी आपल्या सर्वांना माहिती आहे सगळं. भाऊसाहेबांना म्हटले होते की बुवांसारखे, ब्रह्मानंद महाराजांसारखे, आनंद सागर, पांडुरंग बुवांसारखे फार कमी भेटले. बाकी सर्वजण कसे आहेत? हिंग जिऱ्याची गिराईक आहे. इथे येऊन आपण काय मागतो फार महत्वाचं आहे. आपण मंदिरात जातो, मंदिराच्या बाहेर भिकारी बसलेले असतात, पण ते भिकारी काय 1 रुपये 2 रुपये काय मागत असतील, 5 रुपये 10 रुपये. त्याच्यापेक्षा मोठे भिकारी आतमध्ये जाऊन मोठी भीक मागतात. कपडे वेगळे असतात आणि दोघांची भीक ही दुर्दैवाने प्रापंचिकच आहे. आपण प्रातः उपासनेमध्ये म्हणतो भिकारी हा आता विन्मुख न जाये. पण ती कोणती भीक मागायची आहे हे समजलं पाहिजे आपल्याला, काय मागावं. आणि म्हणून एक मागणं आणि एक त्यातही पुन्हा काही कबुली आपण महाराजांसमोर दिली पाहिजे की मी आज कसा आहे आणि मला काय हवं आहे. आतून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा हे झालं पाहिजे. तर ते मागणं मागण्यासाठी एक अभंग आपण आज चिंतनासाठी घेऊयात. काय असतं, बापाचं आणि मुलाचं प्रेम यामध्ये थोडंसं अंतर असतं. मुलगा बापाला थोडा घाबरून असतो. बापाचं प्रेम कमी असतं असं नाही आहे, किंबहुना आईचं प्रेम दिसतं, बापाचं दिसत नाही. आईबद्दल बोलणं फार अवघड आहे, बापाबद्दल बोलणं अशक्य आहे. आणि इथं तर माय बाप आहे, आपण म्हणतो तूच एक माय बाप. तेव्हा थोडं अंतर राहतं, परंतु आपल्या सर्वांचा अनुभव आहे बापापेक्षा जवळचा असतो बापाचा बाप, आजोबा. या ठिकाणी आपले आजोबा म्हणजे परमपूज्य सद्गुरू श्री रामानंद महाराज. तिथून जर मागितलं, वशीला लावणं जे म्हणतो ना आपण आपल्या महाराजांसमोर मागण्याची पात्रता नाही आपल्यामध्ये, मागण्याचा अधिकारही नाही आहे, योग्यताही नाही आहे. त्यामुळे मी आहे असं आहे, माझ्यामध्ये अवगुण आहेत. पण जेव्हा आपण रामानंद महाराजांकडे काही मागणं मागितलं तर ते अकारण कृपा करणारे आहेत. आपले महाराजही आहेत, पण आपण थोडंसं एक असतं, ते एक अंतर असतं. आपला अधिकार नाही तेवढा की त्यांच्याजवळ हट्टाने अगदी की मला द्या म्हणायचा. प्रापंचिक गोष्टी मागतो आपण तशा, पण जे खऱ्या अर्थानं जे असं मागणं आहे किंवा असं काहीतरी देणं आहे, त्याच्यानंतर पुन्हा मागण्याची इच्छाच उरणार नाही, असं काही मागायचं तेव्हा आपण आपल्या परंपरेकडे मागितलं पाहिजे. तेव्हा त्याच लेवलवर परमपूज्य रामानंद महाराजांकडे मागणं असलेला एक अभंग आपण या ठिकाणी चिंतनासाठी घेऊयात. सद्गुरु श्री रामानंदा लावी मज नामाचा छंदा. सद्गुरु श्री रामानंदा लावी मज नामाचा छंदा.
विसरुनी नामा विषयी लागलो भवसागरिया वाहवत गेलो दयाघना तू करी रे करुणा दयाघना तू करी रे करुणा सोडी भव आपदा लावी मज नामाच्या छंदा धनसुत जाया धरुनी चित्ती भुललो साधना भुललो भक्ती आता दयाळा द्यावी शक्ती आता दयाळा द्यावी शक्ती तोडी भव बंधा लावी मज नामाच्या छंदा नामध्यास जो तुम्हाला लागला ते अमृत द्या या दासाला हीच विनवणी तुझ्या पदाला हीच विनवणी तुझ्या पदाला ठेवी चरणी सदा लावी मज नामाच्या छंदा सद्गुरु श्री रामानंदा लावी मज नामाच्या छंदा लावी मज नामाच्या छंदा परमपूज्य रामानंद महाराज आपणा सर्वांना चरित्र माहिती आहे महाराजांचं. तसं पाहिलं तर अतिशय कठोर आणि बालपणीचं वैराग्य प्रखरते हे तयारच असतात. हे जन्माला येऊन साधन करून तयार होणाऱ्यापैकी नाहीत. त्यामुळे असं प्रखर खऱ्या अर्थाने जे वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आहे आणि महाराजांच्या अत्यंत जवळचे अंतरंग असे शिष्य असलेले परमपूज्य रामानंद महाराज यांचा थोडा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर जर ठेवला तर काही प्रमाणात काही अंशी त्यांनी ज्या पद्धतीने साधन केलं त्यांनी ज्या पद्धतीने साधन सांगितलं ते करण्याचा थोडाफार प्रयत्न आपल्याकडून होईल. आणि म्हणून आज आपली जी बाहेर धाव आहे ती कमी होऊन आतमधली धाव जास्त वाढावी यासाठी ज्यांनी तशा पद्धतीचं साधन केलं असे सद्गुरू श्री रामानंद महाराज त्यांच्याकडे आपण मागणं मागायचं की मला नामाचा छंद लाव. छंद त्याला आपण इंग्रजीमध्ये हॉबी म्हणतो. आणि छंदाची गंमत अशी असते एखाद्याला चित्र काढण्याचा छंद असेल एखाद्याला स्वयंपाक बनवण्याचा छंद असेल एखाद्याला गाण्याचा छंद असेल एखाद्याला एखादं वाद्य वाजवण्याचा छंद असेल तर ती व्यक्ती जेव्हा तो छंद जोपासत असते तेव्हा ती तहान भूक विसरून जाते. तसं आपलं नामाबद्दल होतं का? तसं होत नाही. आणि म्हणून की त्यांना मागायचे की मला त्या नामाच्या छंदाला लावा तुम्ही. आणि ते त्यामधून गेलेले आहेत त्यांना तो अनुभव आहे. जसं महाराज उदाहरण द्यायचे की आपण सोनाराच्या दुकानात जाऊन जर कोळसा मागितला तर काय होणार? आपल्याला जर कोळसा हवा असेल तर आपल्याला कोळशाच्या दुकानात जावं लागेल. आपल्याला जर सोनं हवं असेल तर सोनाराकडेच जावं लागेल.
तसा खऱ्या अर्थाने मला जर आनंद हवा असेल तर ज्याला असं अखंड अभंग आनंद मिळालेला आहे त्या रामानंद महाराजांकडे आपण मागायचं आहे. आणि ते आनंद देण्यासाठी, तो आनंद प्राप्त करण्यासाठी एकच स्रोत आहे, तो म्हणजे नामाचा. आणि म्हणून महाराजांना प्रार्थना करायची की मला नामाच्या छंदाला तुम्ही लावा. योग्यता नाही आहे माझ्यामध्ये. विसरुनी तुझला विषयी लागलो, ही माझी आजची स्थिती आहे. आणि ही फार मोठी आडकाठी आहे. ही दुसरी तिसरी कोणी केलेली नसून ही आपणच केलेली आहे. अनेक प्रकारचे विषय आहेत, पंचरस जे आपण म्हणतो. त्यामुळे जोपर्यंत आपण त्यामध्ये थोडंफार प्रमाणात नियंत्रण आणणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो नामाचा छंद मला लागणार नाही. आणि म्हणून ही एक कबुली इथे द्यायची आहे की तुम्हाला विसरून मी विषयाला लागलो आहे. इथे लागणं फार महत्त्वाचं आहे. कसं असतं, मोबाईल चार्जिंगला लावायचे आपल्याला, ते पिन लावलेली आहे आणि तिथे स्विच बोर्डला लावलं आहे तुम्ही, पण ते जर थोडं लूज झालं तर चार्जिंग होणार नाही. आपण देवासमोर महाराजांसमोर बसलेलो दिसतो, देहाने मनाने लागलेलो आहोत का, हे फार महत्त्वाचं आहे. लागणं म्हणजे तो स्पर्श आहे. आणि मग ते ये हृदयचे ते हृदय प्रेरिले, ते लागण्यासाठी आतून, म्हणून नामस्मरण हे महत्त्वाचं आहे. क्षमा करा, आपण नामोच्चारण करतो, नामस्मरण होणं गरजेचं आहे. नाम घेताना ते ज्याचं आहे त्या नामीचं स्मरण होणं, त्याला नामस्मरण म्हणतात. आणि अनेकदा हा दोहा घेत असतो चिंतनामध्ये. आपली अवस्था कशी होते नाम घेताना, माला तो कर्मे फिरे, आपली प्रोसेस जपाची, माला तो कर्मे फिरे आणि जीभ फिरे मुख माही, इथपर्यंत ठीक आहे. पुढे अडचण आहे आपली. देहाच्या पातळीवर हे बरोबर आहे, परंतु नामस्मरण, स्मरण हे देहाचं काम नाही आहे, हे मनाचं काम आहे. तेव्हा आपलं कसं होतं की माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मन तो दस दिशा फिरे आणि येतो सुमिरन नाही, हे स्मरण नाहीये. आपल्या स्मरणामध्ये विस्मरणच जास्त होतं. म्हणून जपाला बसलेलं असताना आपलं चिंतन कोणतं सुरू आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते चिंतन सुधारण्यासाठी आपलं वर्तन अगोदर सुधारणं गरजेचं आहे. चिंतन मनाचं आहे, परंतु देहाच्या पातळीवर आपण आधी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर ते भजन आतमध्ये पोचणार नाही. नारायण हरि भजन में ये पाचों न सुहाए, विषय भोग निद्रा हसी जगत प्रीती बहुबात. 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 5 गोष्टी सहन होत नाही. ज्याला खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये नाम रुजावं असं वाटत असेल तर त्यांनी या 5 गोष्टींचा थोडासा विचार केला पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्यही सांभाळावी. आणि पथ्यामध्ये 2 गोष्टी असतात, पथ्य आणि कुपथ्य. डॉक्टर आपल्याला आपण आजारी असताना जे काही औषध देतात, औषधाबरोबर ते आपल्याला काही पथ्य सांगतात. आता गंमत अशी की पथ्य म्हटल्यावर त्यात पथ्य नाही सांगत डॉक्टर, आपल्याला कुपथ्य सांगतात. मुख्यत्वे कुपथ्य म्हणजे काय खायचं नाही. तुम्ही तिखट खा, आंबट खा, तुरट खा, हे सगळं खा, गोड खा असं न सांगता ते म्हणतात तेलकट खाऊ नका. निषेधात्मक बाजू सांगणं सोपं असतं, काय टाळायचं हे महत्वाचं आहे. आपली अवस्था कशी आहे एक लक्षात घेतलं पाहिजे. आपण पुण्य करणं हे सोपं आहे, पाप टाळणं अवघड आहे.
आपण सर्वजण पुण्यवान माणसं आहोत, म्हणूनच आपल्याला इथे येण्याची बुद्धी झाली. परंतु अधिकार नसताना म्हणतो आपण अत्यंत पापी आहोत, कारण इथे आल्यानंतरही आपण ते खऱ्या अर्थाने लागत नाही. इथे म्हणजे कोणत्याही क्षेत्रावर असेल, जेव्हा आपण त्या वलयामध्ये येतो तेव्हा तिथे एकच चिंतन पाहिजे. इथे येऊन जर आपण पुन्हा तेच चिंतन करत असू, त्याच गप्पा करत असू, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. इतर ठिकाणी केलेले पाप तीर्थक्षेत्रावर आल्यावर त्यांचा विनाश होतो. परंतु अन्य क्षेत्रावर पाप केलेलं तीर्थक्षेत्रे विनश्यती, परंतु तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेप भविष्यती. याचा विचार आपण करत नाही. तीर्थक्षेत्र म्हणजे एखाद्या मंदिरातच असं नाही. आपण घरामध्ये देवासमोर बसलेलो आहोत, उपासनेला बसलेलो आहोत, जपाला बसलेलो आहोत, जे काही आहे तिथे भगवंतेतर विचार करणं हे पाप आहे. हा एक नामापराध आहे. आणि असे अपराध आपल्याकडून दररोज होतात, कधी कधी नाही, दररोज होतात. ते चिंतन थांबलं पाहिजे, नको त्या विषयाचं. चिंतने चिंतने तद्रूपता भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून साधन हे सगळं आतलं आहे. आणि ते आतलं होण्यासाठी काही आतल्या आणि बाहेरच्या निषेधात्मक गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. विषय भोग मर्यादा घातलेल्या आहेत. इथे विषय म्हणजे खाण्याचा असेल, कपड्याचा असेल, संपत्तीचा असेल, याला कुठेतरी नियंत्रण पाहिजे. महाराजांना एकाने विचारलं होतं की मोटारीत नाम घेतलं तर चालेल का? महाराज म्हणले मोटारीत नाम आलं तर चांगलं आहे, पण नामात मोटार नको यायला, आपली गडबडती होते. पाण्यामध्ये नाव आहे तर तरून जाईल, पण नावेमध्ये पाणी आलं तर बुडून जाईल. आपली अवस्था ती आहे. भवसागरी या वाहतची गेलो. आणि कळत नाही आपल्याला, कळत नाही असं म्हणता पण येणार नाही, कळतंय पण वळत नाही, ही आपली अवस्था आहे. म्हणून भोगावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. भोगान भुक्ता वयमेव भुक्त्वा भर्तृहरींनी सांगितलंय. आपण भोग भोगत नसतो, तो भोग आपल्याला भोगत असतो. कोणताही खाण्याचा पदार्थ असेल, वस्तू असेल, काही असेल. खाऊ नये असं नाही, पण महाराजांचं पुन्हा एक वचन आहे की आज श्रीखंडपुरी मिळाली तर खावी, पण उद्या जर शिळी भाकरी खायला मिळाली तर त्या श्रीखंडपुरीची आठवण होता कामा नये. ऑन दॅट कंडिशन, या अटीवर. आपलं फार गमतीशीर असतं. अहो महाराजांचा प्रसाद आहे, वाढा अजून, वाढा अजून. किती खावं त्याला शास्त्रानं मर्यादा घालून दिलेल्या आहेत. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु भगवंताने सांगितलेलं आहे. तेव्हा किती भोग घ्यायचा आहे. भुंजते ते त्वगम पापा ये पचंती आत्मकारणात म्हटलं भगवंताने. भगवंताला समर्पित करून थोडासा शेष, तोच शेष आम्हा द्यावा, तो शेष आपण घेतला पाहिजे. काही लोक जगण्यासाठी खातात आणि काही लोक खाण्यासाठी जगतात. आपलं काय सुंदर चरित्र आहे. रामानंद महाराजांनी किती खावं, आपल्या महाराजांनी किती खावं. करोनी सायास शिकविती अशी धारा व्रतामध्ये. आणि हे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे असं असतं. थोडे पानगी शिल्लक झाले, एक क्षणही तो मोह नाही आला. हे तयारच आहेत. अर्जुनाला 18 अध्याय झाल्यानंतर तो म्हणला नष्टोर मोहा स्मृतीर लब्ध्वा. त्याला स्मृती स्मरण त्याला शेवटी मिळालं मोह गेल्यानंतर. पण इथे निर्मोहीच आहेत महाराज. आणि त्यामुळे मग ते थोडंसं धारिष्ट्य महाराजांनी बघितलं. आणि नंतर कालांतराने जेव्हा परत आले असिधारा व्रतावरून,
तर महाराज स्वतः म्हटले की पांडुरंग बुवांनी जर केले पानगी तर मी 4 खाईन. हा संकेत आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला 24 तास महाराज संकेत देत असतात. 24 तास आपल्याला तो कळत नाही. तिकडनं मेसेज येतो, एकतर आपली मेमरी फुल किंवा आपण आउट ऑफ कव्हरेज एरिया, म्हणून ते पोचत नाही इथपर्यंत. आणि कधी कधी पोचतं सुद्धा. आपल्यापैकी प्रत्येकाला किमान एकदा हा अनुभव आलेला आहे की सगळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती, आता काहीच होऊ शकत नाही, आणि अशा वेळेस महाराजांनी सांभाळलेलं आहे. किमान एकदा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. पण त्या अनुभवातून आपण धडा घेत नाही. त्या क्षणापुरतं, त्या अडचणीच्या काळात आपण आतून, त्या दिवशी खरं मोक्षप्राप्तीचं रहस्य त्यावेळेस होतं आपलं की मला माता पिता आप्त जीवलक सर्व तूच आहेस. कुठपर्यंत? ती अडचण दूर होईपर्यंत. आणि नंतर पुन्हा मग अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम भोक्तृत्व अशी 1 2 3 लेअरची आसक्ती आपल्यामध्ये येते. म्हणून खऱ्या अर्थाने मी रामाचा दास असं जर व्हावं वाटत असेल तर त्यासाठी हे भोग कमी झाले पाहिजेत. व्यासपीठावर रामदास आहेत आणि आपण बसलेले कामदास आहोत. दोन्ही दास आहेत, पण एक रामाचा दास आणि एक कामाचा दास. आपण कामाचे दास राहून रामाचे दास होऊ शकत नाही. जहां काम तहां राम नाही, जहां राम नाही काम, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि जर आपण त्याचे दास झालो तर गंमत अशी आहे, अध्यात्म क्षेत्रामध्ये आपण ज्याचे दास होतो तोच आपला दास होतो. भगवंताचं वचन आहे, दास्यत्व करे दासाचे, उणे नस आहे तयाचे. भगवंत आपले दास्यत्व करतो. आपण काय महाराजांची सेवा करणार? महाराज 24 तास सेवा करतायत आपली. 24 तास. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्य, त्याच्या सत्तेनं सगळं सुरू आहे. ही जाणीव होत नाही आपल्याला. आणि म्हणून संकट त्यांच्यावरही आले, आपल्यावरही आले, पण त्याचा त्रास आपल्याला होतो, त्यांना होत नाही. प्रारब्ध टळत नाही. संत भगवंत टाळू शकत नाही असं नाही, पण ते टाळत नाहीत. आपल्या महाराजांच्या चरित्रातले उदाहरण आहेत. महाराजांच्या जवळच्या शिष्याने, आपल्या सर्वांना माहिती, अण्णांनी म्हटलं होतं महाराजांना की मला तुमचा आजार द्या, पाणी आणतो मी संकल्प सोडून, मला द्या तुम्ही. महाराज म्हटले पाण्याची गरज नाही, नुसतं मी जर जा म्हटलं तर तो जाईल आजार. पण माझा भोग मी चुकवला आणि तो भोग भोगण्यासाठी मला जर पुन्हा जन्माला यावं लागलं तर तुला दोष लागेल आणि तुला आवडेल का हे? म्हणून आपल्यावर जर एखादी आपत्ती आली, एखादं संकट आलं, तर अतिशय आनंद व्हायला पाहिजे. अवघड आहे पण फार महत्वाचं आहे. ही लेवल पार केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही आपल्याला. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, परिणामस्मरणाची स्थिती. इथे स्थिती म्हणजे तिथे आपण स्टेबल झालेलो आहोत, स्थावर झालेलो आहोत, हे झालं पाहिजे, सांडोची नाही. त्या अभंगामध्ये पुढे म्हटलंय, धनसुत जाया धरुनी चित्ती, भुललो साधना भुललो भक्ती. हे तुमचं आमचं वर्णन आहे. आपण घर बांधतो असं म्हणतो आपण, पण आपण घर बांधत नाही, ते घर आपलं बांधून ठेवतं, सुटत नाही. ते किती अडकायचं. आणि हे पुन्हा एकदा आपल्या, ही पूर्ण परंपरा अशी जबरदस्त आहे. इथे उदाहरणं एकापेक्षा एक आहेत. आपल्या महाराजांच्या घरात
एक 8-10 दिवसाच्या अंतरात 1, 2, 3, 4 मृत्यू होतात. आणि तेच माध्यम बनवलं महाराजांनी. काय हिंमत असेल. अनासक्तीचा जो कळस आपण म्हणतो, सर्व वस्तूसह करिसी गृहदान, आपल्यात तेवढी हिंमत नाहीये. हां, आपण एक प्रतिकात्मक, जसं समर्थांकडे जेव्हा शिवाजी महाराज आले होते की हे राज्य तुमच्या झोळीत टाकतो, तर समर्थांनी राज्य परत केलं की तूच सांभाळ हे, पण प्रतीक म्हणून हा भगवा ध्वज लाव. तसं आपण मनाने, भौतिक पातळीवर नाही, मनाने आपलं घर जर महाराजांना सोपवलं, आपण व्यवहार करायचे आहेत. अर्जुन हा रथी होता, पण त्याने सारथी कोणाला बनवलं. त्यामुळे विजय जिथे भगवंत आहे तिथे विजय आहे. सोपवणं गरजेचं आहे. आणि महाराजांनी सोपवलं सगळं. हे अगोदरच तयार होते, परंतु जेव्हा हे घरामधले सगळे करती माणसं गेली महाराजांच्या घरातली, आणि आता महाराजांवर सगळी जबाबदारी येणार, तेव्हा महाराजांनी ज्या पद्धतीने ही जबाबदारी निभावली, अद्वितीय उदाहरण आहे ते. रामानंद महाराजांचं चरित्र बघा. रामानंद महाराज जालन्याला राम मंदिरात आहेत. महाराजांसमोर, रामरायासमोर बसलेले आहेत. नामात तंद्री लागलेली आहे आणि महाराजांच्या पत्नी अत्यवस्थ आहेत. आपल्या सर्वांना चरित्र माहिती आहे. निरोप आला की तुमचं दर्शन व्हावं अशी शेवटची एक इच्छा आहे मायबाईची. बाजूला लहान मूल आहे. महाराज म्हटले येतो येतो येतो. देह ठेवला मायबाईंनी. आणि नंतर महाराजांनी लोकांच्या मनामध्ये जो विकल्प आला त्यावर उत्तर दिलं की तिचं चित्त माझ्यामध्ये होतं आणि माझं चित्त महाराजांच्या चरणी असल्यामुळे ती महाराजांपर्यंत पोचली. हे आपण करून दाखवलं पाहिजे. आपणही आत्ता आपण इथे बसलेलो आहोत आणि फोन आला की घरामध्ये कोणाला तरी थोडंसं ताप वाढलाय फार, तर आपण म्हणू काय महाराज इथे आहेत, घरी आहेत, आधी आपण जाऊ घरी बघून घेऊ. हिंमत नाही आपल्यात तेवढी. महाराजांनी किंवा संतांनी, सत्पुरुषांनी जेवढं केलं तेवढं जरी वैराग्य शक्य नसलं तरी थोडं कुठेतरी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, काही प्रमाणात का होईना. आपण किती ठिकाणी अडकलेलो आहोत आणि हे अडकलेलं राहून मला भगवंताचं प्रेम मिळावं, मला महाराजांचा खऱ्या अर्थाने, मी तर खऱ्या अर्थाने आपण अधोरेखित करूया, अनुभव यावा असं म्हणत असू तर ते शक्य नाहीये. थोडं काहीतरी सोडावं लागेल. आणि म्हणून ही धन असुत जाया धरुनी चित्ती, ती धारणा केलेली आपण. त्यामुळे आपण नामधारक आहोत का हाही प्रश्न आहे. नामसाधक फार पुढचा टप्पा आहे. हे बोलणं थोडंसं कठोर वाटत असेल, परंतु हे तुम्हा आम्हाला सर्वांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आहे की मी खरंच नामसाधक आहे का, मी नामधारक आहे का, की मी नामग्राहक आहे. हे ज्याचं त्यानं परीक्षण करायचं आहे. अगोदर ग्रहण क्षमता कमी, ग्रहण केल्यावर ते धारण क्षमता कमी आहे. आणि ते जर धारण करता येत नसेल तर मग त्याची जी परिणती आहे नामाची, जिथे नाम आहे तिथे प्रेम आहे, ते मिळणार नाही आपल्याला. म्हणून आपण दिवसभर काय काय ग्रहण करतो हे आपण आपलं बघायचं. म्हणून समर्थांचा एक शब्द फार जबरदस्त आहे, तो म्हणजे सावधान. मानवी इतिहासामध्ये आपल्या भारतीय समाजातलं बघितलं जरी आपण तरी लग्नाच्या वेळेस सावधान म्हणतात. ते सावधान ऐकून खऱ्या अर्थाने सावधान झालेली एकच व्यक्ती आहे की त्यांना कळलं सावधान शब्दाचा अर्थ. याचा अर्थ आपणही
लग्नमंडप आपली हिंमत नाही आहे तशी, पळून जाण्याची हिंमत नाही आहे. परंतु त्यांनी जे सांगितलेलं आहे की तुला जर खऱ्या अर्थानं भगवंताचं दास्यत्व घडावं असं वाटत असेल तर रामाचा दास होण्यासाठी तू काय शिकलं पाहिजे, काय बोध घेतला पाहिजे, त्यासाठी ग्रंथ रचना झाली, तो दासबोध आहे. रामाचा दास होण्याची पात्रता माझ्यामध्ये येण्यासाठी काय करावं याचा बोध म्हणजे दासबोध. आणि ते आपण म्हणतो या ठिकाणी आपल्या महाराजांचं वर्णन करताना, आचरिला स्वये दासबोध खरा. तो दासबोध आचरून दाखवला. आणि तो कसा आचरून दाखवला तर प्रपंच सोडून नाही. जली कमलदल वत संसारी अससी न मुळी लिप्त. जो पद्मपत्र व्यवहार भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेला आहे तो इथे आचरून दाखवलेला आहे. आपल्या महाराजांचं चरित्र म्हणजे तुम्ही भागवत घ्या, रामायण घ्या, दासबोध घ्या, नारद भक्तिसूत्र घ्या, हे सगळं महाराजांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. पण आपण तो बोध घेत नाही आणि म्हणून जे समाधान त्यांना मिळालंय ते मला मिळत नाहीये. सोपं नाहीये. आपल्याला जर सोनं घ्यायचं असेल, आज आपल्याला सोन्याचे भाव माहिती आहेत, तेवढी किंमत दिली तर मिळणार मला. तेवढी आपली पेईंग कॅपॅसिटी असली पाहिजे. तेव्हा खरं जर आपल्याला आयुष्याचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी ते द्यावं लागेल आपल्याला. आणि महाराज म्हणले की काळजीचं गाठोडी तर ठेवा तुम्ही. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचहा. काळजी करू नकोस. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एकू. सोपवलं पाहिजे आपण. आपला योग आणि आपलं क्षेम ते सांभाळतील. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा. पण यातला महत्वाचा शब्द आहे अनन्या. आपण अनन्य आहोत का? अन्य न अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता इति अनन्यता. आपण 10 आश्रय घेतलेले आहेत. घरामध्ये काही अडचण असेल, पैशाची असेल, लग्नाची असेल, मूलबाळाची असेल, तर आपण किती ओपिनियन घेतो. कोणीतरी सांगतं की अरे याची उपासना कर, या झाडाला प्रदक्षिणा मार, किंवा हे अमुक उपवास कर, किंवा याचं पारायण कर. किती आश्रय घेतले आपण. आणि मग अपेक्षा कशी करायची इथून. आणि म्हणताना म्हणायचं मला तुझ्याशिवाय कुणाचाही आधार नाहीये. आणि ते सोडून बाकीचेच आधार वाटतात. मग आपण स्वतःला अनुग्रहित म्हणावं का? आपण महाराजांचे शिष्य म्हणावे का स्वतःला? शिष्याची लक्षणं आपण जर बघितली दासबोधामध्ये, तर जे आपल्याला लागू होतं तिथे आपण टिक करायचं, जे लागू होत नाही तिथे क्रॉस करायचं. पुन्हा क्रॉस दिसेल आपल्याला. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध. नुसतं सावध नाही म्हटलं, परमसावध, परमशुद्ध. आणि आपण आज शुद्धीपेक्षा सिद्धीच्या मागे लागलेलो आहोत. मला काय मिळेल? शुद्धी महत्वाची आहे. रामापर्यंत जर पोचायचं असेल तर त्याला नामाचाच आधार आहे. आणि म्हणून तो नामाचा छंद तुम्ही मला लावा हे मागणं महाराजांकडे केलेलं आहे. की जो नामध्यास तुम्हा लागला ते अमृत द्या या दासाला. हीच विणवणी तुझ्या पदाला ठेवी चरणी सदा. लावी मज नामाच्या छंदा. ते अमृत. एक उर्दू मधला एक खूप छान शब्द आहे खुमारी. फार गोड शब्द आहे खुमारी. आपल्या आजच्या मॉडर्न भाषेमध्ये हँगओव्हर. त्या अकबर मला वाटतं दिल्लीला किल्ला बांधत असताना त्याने भरपूर ते बेगार बोलवले होते बांधकामासाठी. लोक पकडून आणायचे आणि त्यांना बांधायला लावायचे ते किल्ल्याचं बांधकाम. त्यामध्ये आता दुष्टबुद्धी कशी असते, लोकांना पकडून आणला, त्यामध्ये एक जो पकडून आणला ते होते गुरु नानक. आणि त्यांना बांधकामाला झोपलं तिथे.
बरं त्यांनी बांधकाम मनापासून करावं म्हणून त्यांना भांग पाजायचे आणि मग त्या खुमारी, भांग से खुमारी आएगी और फिर काम करेंगे. आता तक्रार नंतर गेली त्या राजापर्यंत की काही लोक कामच करत नाहीत, त्यात एक गुरु नानक. बरं ते भांग पण घेत नाही आहेत. पकडलं तिथे आणि विचारलं की भांग का नाही घेत. म्हणे नानक म्हटले की भांगचं काय घेऊन बसता तुम्ही, कारण भांग, तमाखू, धतुरा उतर जाय प्रभात. प्रभात सकाळ दुसऱ्या दिवशी उतरून जाते ती खुमारी. नानक नाम खुमारी चढैत दिन रात. नाम खुमारी. आपलं तसं होतं का? खरं ज्या दिवशी आपलं चांगलं नामस्मरण, प्रत्येकाला अनुभव येतो बरं हा, ज्या दिवशी खरं आतून नाम होतं ना, जेव्हा तुम्ही 1 तास 2 तास 4 तास 5 तास नामाला बसलेला आहात आणि मग नंतर त्यातून जेव्हा तुम्ही बाहेर व्यवहारामध्ये येता तर ती खुमारी राहते. जर खरं नाम झालं असेल आतून अगदी, बाकी काहीच नाही तिथे, त्या वलयात राहतो माणूस. तुम्हाला एखादा चित्रपट जर आवडला, तुम्ही 3 तास बघता आणि तिथून बाहेर पडल्यावर तास अर्धच त्या विचारामध्ये, त्या वलयात राहतो तुम्ही की मी सगळं अनुभवलंय असं वाटतंय. जो आतून खऱ्या अर्थानं नामस्मरण ज्याचं होतं त्याला ती खुमारी अनुभवता येईल. पण त्यासाठी हे बाकीचे जे त्यात विकल्प आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपण कमी केल्या पाहिजेत. विधेते पाळीती आणि निषेधाते गाळीती असं झालं पाहिजे आपलं. जर मला रामापर्यंत पोचायचं असेल किंवा राम माझ्यापर्यंत यावे असं वाटत असेल तर ती यात्रा करावी लागेल आपल्याला त्या पद्धतीने. दुर्दैवाने आपण गोंदवल्याला किंवा गडावर जातो तर आपली ती यात्रा नसते, ट्रिप असते. आणि अशा 84 लक्ष ट्रिप आपल्या चालू असतात. पण ही एक संधी आहे की हा जन्म म्हणजे यात्रा झाली पाहिजे. सोपं नाही, यात अडथळे भरपूर आहेत. आपलं सोडा, अगदी रामरायाच्या आत्यंतिक जवळचं एक व्यक्तिमत्व आपला आदर्श असले पाहिजेत, तो म्हणजे भरत. भरताला रामापर्यंत जायचं होतं चित्रकूटावर. ती यात्रा जर आपण बघितली तर ती यात्रा आणि आपली साधनेची यात्रा, आज आपण कामालय आहोत आणि आपण नामालय व्हावं असं वाटत असेल तर ते काम ते राम या प्रवासामध्ये अडथळे भरपूर आहेत. आणि जो हे अडथळे पार करेल तोच रामापर्यंत पोचेल आणि त्यालाच रामचरण भेटतील आणि त्याच्याच घरात रामराज्य राहील. भरताला कमी अडचणी नाही आल्या त्यामध्ये. आणि त्याच अडचणी जो खऱ्या अर्थाने जो नामाला लागलेला आहे ना, त्याला त्या अडचणी येतात. आदर्श आहे भरत आपल्यासाठी. भरताने जेव्हा निघायचं ठरवलं रामरायाकडे की मी रामरायाला बोलावणार परत, निघण्याचा विचार मांडला, जाहीर केलं मी रामरायाकडे जाणार. मग भरताची पत्नी असेल, शत्रुघ्न असेल, शत्रुघ्नाची पत्नी असेल, तिन्ही माता, अगदी कुलगुरू आणि अयोध्येचे लोक सर्वजण आम्ही पण येणार. नाही म्हणता येत नाही कोणाला, सर्वांचं रामावर प्रेम आहे. सर्वजण निघणार. जायचं कसं? तर भरताने विचार केला की माझे आराध्य त्यांनी पदयात्रा केली आणि माझ्यासाठी रथाची व्यवस्था, रथ नको, पादुका नकोत, काहीच नाही, अनवाणी जाणार असं जाहीर केलं. पण झालं असं, ते तसं केल्यामुळे हा पहिला अडथळा आहे. आपल्या सर्वांना आपल्या नामसाधनेमध्ये काय काय अडचणी येतात, काय काय धोके आहेत त्यातले, हे आपण थोडे लक्षात घेतले पाहिजे. तेच अडथळे आपल्याला येतात आणि ते अडथळे आले म्हणजे ते लँडमार्क्स आहेत की मी ट्रॅकवर आहे. भरताला पहिला अडथळा काय आला?
तर त्याने जो संकल्प केला की मला पायी जायचं आहे, मला रथामध्ये बसायचं नाही आहे, त्या नियमालाच धक्का पोचला त्याच्या. कारण काही असो, जेव्हा भरत रथामध्ये जाणार नाही, भरत अनवाणी चालणार, तर तिन्ही माता म्हटले आम्ही पण तसंच जाणार. कुलगुरू वसिष्ठ सुद्धा म्हटले मी पण तसंच जाणार. अयोध्येचे सगळे लोक म्हटले आम्ही पण अनवाणी चालणार. कौशल्य मातेने बोलवलं भरताला की यार असं करू नकोस. हे सगळे लोक जे रामापर्यंत जाणार, यापैकी कुणाला जरी काही झालं तर तुला दोष लागेल, म्हणून रथात बस. आपण जर खऱ्या अर्थाने साधनेला लागलो तर अशी परिस्थिती नक्कीच उद्भवणार की आपण जे काही आपल्या साधनेची नियमावली तयार केली स्वतःसाठी, त्याला धक्का बसेल. म्हणून भरताचा हेतू वाईट नव्हता, पण त्याने ते जाहीर केलं की मी रथात बसणार नाही. आणि महाराजांचं वचन आहे, साधनेमध्ये गुप्तता अतिशय महत्त्वाची आहे, नाहीतर मग त्याला प्रतिबंध येतील. भरताला हा प्रतिबंध आला. म्हणून एक चुप साधना असते. आतमधली आपली काय तंद्री आहे, काय करायचं आहे, नाही मी हे करत नाही, मी हे करत नाही, 10 लोकांना सांगण्याची गरज नाही आहे. आपली जी आहे आतमधली समाधी, बस. भरताचं तिथे नकळतपणे ती चूक झाली, त्याला तो त्रास झाला, त्याला रथात बसावं लागलं इच्छा नसताना. काय वेदना झाल्या असतील भरताला, की माझा भगवंत वनात पायात काही न घालता फिरतोय आणि मी रथामध्ये जातोय. हा एक अडथळा. पुढे दुसरा अडथळा आला. जेव्हा निषाद राजाने बघितलं की भरत येतोय, चतुरंगी सेना दिसलेली आहे, आणि तो आमचे जे खरे राजा आहेत रामराया, त्यांना मारण्यासाठी निघाला असेल, अशा भरताला आपण गंगा पार जाऊ द्यायचं नाहीये. म्हणून इथे निषाद राजाने आपली सेना तयार केली. हे दुसरं संकट आपल्या सर्वांना येऊ शकतं. लोक आपल्यावर संशय घेतील, आपल्या वृत्तीवर संशय घेतील. त्यावेळी आपण कसं वागायचं, त्याला उत्तर नाही द्यायचं. भरताने काय केलं, रामचरित्र माहिती आपल्या सर्वांना. ती लीनता जी आतूनच आहे, स्वाभाविक आहे, साहजिक आहे, तो तिथे निषाद राजाच्या पाया पडला की जिथे रामरायानं तुला मित्र मानलेला आहे, तर तू मला रामरायासारखा आहे, तुझं दर्शन झालं म्हणजे मला रामरायाचं दर्शन झाल्यासारखं आहे. त्याला उपरती झाली तिथे. पण तो संशय, लोक तुमच्यावर संशय घेतील, जो खऱ्या अर्थानं सोपं नाही आहे नाम साधन. येऱ्या गबाळ्याचं काम नाही आहे म्हटलंय, जिथे सगळं सोडावं लागतं, फक्त तू. तेव्हा ही दुसरी अडचण, दुसरा अडथळा राम भेटीच्या मध्ये आला. तिसरा अडथळा पुढे आला प्रयाग क्षेत्रावर, भरद्वाज मुनींचा आश्रम. भरद्वाज मुनींना अत्यंत आनंद झाला की भरत आलेला आहे. आणि काय अधिकार, भरद्वाज मुनींचा अधिकार कमी नाहीये. भरताला अतिशय संकोच वाटतोय की मी या महात्म्याच्या समोर कसा जाऊ, कोणत्या तोंडाने, कारण मीच जबाबदार आहे रामरायाच्या आजच्या परिस्थितीला. परंतु जेव्हा संकोचाने भरद्वाज मुनींच्या समोर गेले, त्याही आधी एक प्रसंग फार हेलावून सोडणारा झाला. तो म्हणजे तीर्थक्षेत्र आहे, प्रयाग क्षेत्र आहे, गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे. अलीकडे गंगा यमुना, पुढे सरस्वती, तिन्ही एकत्र होतात. सर्वांनी स्नान केले. भरताने अलीकडे स्नान केलं, गंगा यमुना संगम तिथे स्नान केलं. त्रिवेणी संगमात स्नान नाही केलं. का नाही केलं? गंगा यमुना माझ्यासाठी पवित्र आहेत, पण सरस्वती जिने माझ्या आईची बुद्धी फेरली आणि हे सगळं घडलंय, तिथे मी स्नान नाही करणार. भरताचं रामप्रेम आहे हे. आणि भरताचा अधिकार काय आहे हे भरद्वाज मुनींच्या तोंडून ऐकायचं. भरद्वाज मुनी भरताला म्हटले की तू काही संकोच करू नकोस, तू काय आहेस तुला माहीत नाहीये. माझं अनंत जन्मांच्या तपश्चर्याचं फळ म्हणजे मला रामदर्शन झालं. भरद्वाज मुनी सांगतायत, राम माझ्याकडे चालत आले, रामदर्शन हे माझ्या अनंत जन्माच्या तपश्चर्याचं फळ आहे.
आणि रामदर्शनाचं फळ म्हणजे तुझं दर्शन आहे. फळाला लागलेलं फळ म्हणजे भरत आहे. रामाच्या दर्शनाच्या पलीकडे काय आहे तर भरत हा सर्व संतांचं इथे प्रतिनिधित्व करणारा एक महात्मा आहे. जो भगवंतामध्ये सदा रत आहे तो भरत. त्यामुळे तू संकोच करू नकोस. आणि मग भरत आलेला आहे. भरत म्हणजे भगवंताचे पलीकडचा भरद्वाज मुनींसाठी. आणि त्यामुळे जसा देव असेल तसं त्याला नैवेद्य दाखवलं पाहिजे. आता भरतासारखा आलेला आहे. यांनी फक्त संकल्प केला भरद्वाज मुनींनी, रिद्धी सिद्धी सर्व प्रकारच्या सुखवस्तू त्या ठिकाणी, भोजनाची व्यवस्था काय, निवासाची त्या अरण्यामध्ये सगळी व्यवस्था रिद्धी सिद्धींनी केलेली आहे. सर्व अयोध्यावासी त्याला भुलले. अरे भरद्वाज मुनींचा प्रसाद आहे म्हणून घेऊ लागले. भरतानं कशालाही स्पर्श केलेला नाहीये. खरा संत संपत्तीपासून दूर राहतो. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे आपण नाही महाराजांचा प्रसाद आहे वाडा अजून नाही. प्रसाद हा थोडासा असतो आणि प्रसाद तो नाहीये जो आपण ताटामध्ये घेतो. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्योपजायते म्हटलंय भगवंताने. प्रसाद म्हणजे अंतःकरणाची प्रसन्नता. इथून गेल्यानंतर जर माझ्या मनामध्ये उद्वेग येत नसेल, मला राग येत नसेल, तर मला इथून प्रसाद मिळाला. इथे जाऊन जर पुन्हा मी त्यामध्ये मुसंडी मारत असेल तर मला प्रसाद नाही मिळाला इथला. इथून जाऊन मी पुन्हा उपाशीच राहिलेलो आहे. म्हणून तो प्रसाद आपण इथून घेतला पाहिजे की महाराजांचं जे कसाही प्रसंग असेल, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूपासता कसे असू द्या, तो आदर्श आहे रामरायापासून महाराजांपर्यंत. की ज्या क्षणावर ज्या मुहूर्तावर राज्याभिषेक होणार त्या मुहूर्तावर सर्व परित्याग करून वनवासात जावं लागतंय, पण दुःख नाहीये. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहाः जे भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय ते म्हणजे रामरायाला आपल्या महाराजांना तंतोतंत लागू पडतंय. आपल्या महाराजांचं जेव्हा विवाहाची वार्ता की लग्न ठरलं हे कळलं महाराजांना, आपल्या लग्नासाठी तयार नव्हती, चरित्र माहिती आपल्याला. पण जेव्हा सांगितले की रामानंद महाराजांनी ठरवलं आहे, मग ते लग्नाला येणार का तर मी लग्न करणार, काय तयारी असली पाहिजे. बरं त्यांचे गुरुही तसेच, तिकडे महाराजांनी लग्न ठरवलेलं आहे, एकाच मुहूर्तावर एकाच दिवशी दोघांचे लग्न होत आहेत, तेही लग्नाला तयार नव्हते. पण तो अधिकार की तुला संसारात टाकतोय तर तुला संसारातून बाहेर काढेल सही सलामत. आणि केवळ केवळ सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, सद्गुरू वचन, बस हे आपलं झालं पाहिजे. म्हणून आपल्या आता इथे देहाने आपलं महाराज दिसत नाहीयेत, पण आपल्या प्रपंचामध्ये जेव्हा आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडतीये तिथे आपण एक महत्त्वाचा मंत्र आपण अंतःकरणामध्ये कोरला पाहिजे. आपला महाराजांनी दिला अनुग्रहाचा मंत्र आहेच आहे, तो आपल्या आध्यात्मिक उन्नयनासाठी आहे, प्रपंचासाठी सुद्धा आहे. पण आपण भौतिक पातळीवर आणखी एक मंत्र दिवसभरातून किमान 20-25 वेळेस आपण तो मोठ्याने किंवा अंतःकरणामध्ये जपला पाहिजे. तो मंत्र म्हणजे महाराजांची इच्छा. फार आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काही घडतं तिथे महाराजांची इच्छा असं जर मनामध्ये खरं आतून आलं तर तो उद्वेग येणार नाही मनामध्ये. आपण छान 2-4 तास नामस्मरण केलं इथे आणि घरी गेलो, दरवाजा वाजवला, दरवाजा उघडायला जर काही सेकंद जास्त वेळ लागला तर आपले पेशन्स संपून जातात. तितिक्षा नावाची गोष्टच नाही आपल्यामध्ये. जे आचार्यांनी विवेक चुडामणीमध्ये सांगितलं फार महत्त्वाचं आहे. हे निषेधाच्या गोष्टी कोणत्यात हे टाळायचं आहे, पण काय अंगीकारायचं. जर खऱ्या अर्थाने माझं साधन फलद्रूप व्हावं असं वाटत असेल तर एक महत्त्वाचा गुण जो आपल्या महाराजांमध्ये आहे, जो रामानंद महाराज, जो ब्रह्मचर्य, जो समर्थांपासून आलेला आहे, तो म्हणजे तितिक्षा. फार जबरदस्त आहे, फार आवश्यक आहे ते. म्हणजे त्याची चव फार कडू आहे, पण जबरदस्त गुण येतो त्याने. आचार्यांनी त्याची व्याख्या केली आहे, सहनम सर्व दुःखानाम. हे आपण करतो की नाही आपण आपलं बघायचं आहे. अप्रतिकारपूर्वकम, त्याचा प्रतिकार नाही करायचा. आणि तिसरा टप्पा सांगितलाय, चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते.
थोडंसं काही उलटसुलट घडलं तर आपण त्याला प्रतिकार करणार, चिंता करणार, विलाप करणार, पण नाही. जिजी मायला कमी त्रास झाला का प्रापंचिक गोष्टीमध्ये, पण महाराज म्हणायचे की माळ घेऊन जप करत बस, आपणासारखे करीती तात्काळ. असे घडवलेले आहेत महाराजांनी. महाराज आपल्यालाही घडवायला तयार आहेत, आपण सोपवीत नाही. आपण फक्त म्हणतो तुझे कारणी देह माझा पडावा, तू सोडून बाकी सगळ्या कारणांसाठी आपण नको त्याच्यासमोर झुकणार, पण तिथे नाही. आणि ते महत्वाचं आहे. बरं, त्यात जसं अल्पदारिष्ट्यप आहे, आपलं जर खरं साधन चांगलं सुरू राहिलं तर जसं या ठिकाणी रिद्धी सिद्धी समोर आल्या तसं आपल्या समोर रिद्धी सिद्धी नाही, प्रसिद्धी येतील. आणि ती सर्वात जास्त हानिकारक आहे. म्हणून महाराजांचं एक वचन आहे फार जबरदस्त, परमार्थामध्ये अर्ध्यापर्यंत पोहोचलेले भरपूर आहेत, त्याच्यावर फार कमी आहेत. देर इज ऑलवेज वॅकन्सी ॲट द टॉप. वरपर्यंत पोहोचलेले फार कमी आहेत. महाराजांनी म्हणून दाखवलं होतं की बुवांसारखे, आनंदसागरांसारखे फार कमी आहेत. आपल्या महाराजांनी तेच म्हटलं की 5-10 शिष्य असतील, 60,000 वगैरे नाही आहेत. त्याचं कारण हे आहे की थोडं साधन अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले आपण आहोत. साधना काही नाही आहेत. 4 पुस्तकं वाचली की प्रवचन सुरू, आणि मग जेव्हा लोक नमस्कार करतात तेव्हा आपण वरवर म्हणतो महाराजांचं आहे, महाराजांचं आहे. फार म्हणून सावधान हा समर्थांचा शब्द फार महत्वाचा आहे. जसजसं आपण साधनेत वरवर जाऊ तेव्हा जे धोके असतात ते दिसत नाही, ते सूक्ष्म धोके असतात. आणि ते धोके कृपा याचं पांघरून घेऊन येतात. महाराजांच्या कृपेनं आणखी एक घर झालंय, महाराजांच्या कृपेनं गाडी आली आहे, महाराजांच्या कृपेनं हे आलेलं आहे. महाराजांची कृपा इतकी खालच्या स्तरावरची नाहीये. आपण त्याच्याही खाली आणतो. बसमध्ये जागाच नव्हती, काय महाराजांची कृपा, मला बसमध्ये जागा मिळाली, अरे रे. याने महाराजांना वाईट वाटत नाही, पण महाराजांवर प्रेम करणारी जी सगळी संत मंडळी आहे, भगवंत आहे, ते कदापि क्षमा करणार नाही. म्हणून जर काही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे झालं किंवा आपल्याला थोडी प्रसिद्धी मिळू लागली तर तिथे धक्का बसला पाहिजे फार मोठा, की नाही मी यासाठी योग्य नाहीये, हे माझं नाहीच आहे, मी यंत्र तू यंत्री, हे आतून वाटलं पाहिजे. तेव्हा भरत त्या सिद्धीला भुलला नाही. तिसरं संकट होतं, तसं आपल्या जीवनात सुद्धा संकट येतं. ते संकट फक्त सुखाच्या रूपात येत असतं आणि तिथे आपण भुलतो आणि आपल्याला वाटतं आपण पोचलो नाही. पुढे निघाल्यानंतर चौथं संकट आलं भरतावर, जे आपल्यावर सुद्धा येऊ शकतं, येत असतं साधनेत पुढे गेल्यानंतर. अर्थात ते म्हणजे प्रत्यक्ष इंद्रदेवाकडून, की इंद्राला वाटलं इथून आता निघाला भरत, आता पुढे जर रामापर्यंत पोचला तर पुढचा सगळा कार्यक्रम आपला बिघडणार, रावणाचा निपात कोण करणार. आणि मग इंद्रदेवाने व्यवस्था लावायचा प्रयत्न केला. सरस्वती मातेला सांगितलं की करा काहीतरी, आणि त्यावेळेस मात्र सरस्वती मातेनं ऐकलं नाही, की अगोदर केलं. तुमचा निवास इतका वर आहे आणि वृत्ती इतकी खालची, इंद्राला म्हणतायत सरस्वती माता. आणि भरताला जर थोडा जरी धक्का लावला तर रामराय क्षमा करणार नाहीत. अहम भक्त पराधीनहा, भक्ताच्या अधीन आहोत. म्हणून आपण जेव्हा जेव्हा महाराजांच्या प्रती अपराध करतो, महाराजांना वाईट वाटत नाही, पण रामराय आपल्याला क्षमा करणार नाही. आणि जेव्हा जेव्हा आपण महाराज सोडून बाकी इतर आश्रय घेतो तेव्हा आपण हा महाराजांचा नाही, रामरायाचा अपमान करतो. हे कळत नाही आपल्याला, म्हणून फार जपलं पाहिजे. ह्या अशा प्रकारचा एक दैवी अडथळा भरतासमोर आला, आणि सर्वात शेवटचा अडथळा फार मोठा होता. चित्रकूटापर्यंत रामाच्या जवळ पोहोचलेले आहेत, आता रामराया दृष्टिक्षेपातच येतील. त्यावेळेस लक्ष्मणानं पाहिलं भरत आलेला आहे, चतुरंगी सेना दिसलेली आहे, आणि भरत धनुष्यबाण घेऊन सज्ज झाला. लक्ष्मण सज्ज झाला भरताला मारायला. साधनेत जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा तुम्हाला घरातून विरोध होईल.
घरातून विरोध होईल. आणि इथे जो स्वतःला सांभाळेल तिथे मग महाराज आपला हात त्यांच्या हातात घेऊन रामरायाच्या चरणापर्यंत नेतील. पण आपण त्यावेळी सावधान राहिलं पाहिजे. अहो घरी हे पाहुणे आले होते आणि ते म्हटले की थांबा आजचे दिवस, काल गेला होता तुम्ही उत्सवाला, उद्या परत जा, उद्या शेवटचा दिवस आहे प्रसाद घ्यायला, आज थांबा घरी. आपण थांबून जातो. हे विकल्प कोणत्या रूपात येतील आणि पुन्हा आपण त्यामध्ये मखलाशी कशी करणार. महाराजांनी सांगितले मन कोणाचे कधी न दुखवावे. नाही, अरे मनाचं काय घेऊन बसलात. आपल्याकडे उदाहरण आहेत. प्रल्हादाने, भक्त प्रल्हाद, त्याने वडिलांचा त्याग केला, बिभीषणाने भावाचा त्याग केला, बळीराजाने आपल्या गुरुचा त्याग केला भगवंतासाठी. आणि आपण लहान सहान गोष्टींमुळे म्हणतो तिथे नाही. महाराज सगळीकडेच आहेत. हे वरवरचं बोलणं झालं आहे. म्हणून जर खऱ्या अर्थाने तयार व्हायचं असेल तर या गोष्टींमध्ये फार फार जपलं पाहिजे आपण. हे फार मोठं ऑपरेशन आहे. हे भवव्याधीचं समर्थांचं वाक्य आहे, भवव्याधीसी औषध रामनाम हे प्रसिद्ध. पण त्यासाठी ते दास्यत्व, तो सरेंडर पाहिजे. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो एखाद्या ऑपरेशनसाठी, आपण कन्सेंट लेटर सही करून देतो, संमतीपत्र, की तुम्ही आता याच्यावर काय उपचार करणार करा, आणि यात जर याचा जीव गेला तर त्याला डॉक्टर जबाबदार नाही. आपण सर्वांनी तसं महाराजांसमोर एक कन्सेंट लेटर दिलं पाहिजे. या देहाची हो कुरवंडी. आपण म्हणतो ते सगळं ते की तुम्ही जसं कराल तसं, आणि जेव्हा सोपवलं की मग संपलं. सोपवत नाही आपण. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवंताने सांगितलं अहम वहामी, तुझा संसार मी वाहीन. पण आपल्या मनामध्ये विकल्प येतात. त्या उत्तर भारतामध्ये एक जगन्नाथ मिश्र म्हणून मोठे पंडित होऊन गेले. महाभारतात टीका लिहिलेली आहे त्यांनी, आणि ती लिहिताना एक एक पर्व, त्याच्यात भीष्म पर्व आलं, भगवद्गीता आली, त्यातला हा श्लोक आला अनन्याश्चिंतयन्तो माम. आता टीकाकार विद्वान आहेत आणि कृष्ण भक्ती आहेच आहे, घडलेला प्रसंग आहे. त्यांनी वाचलं योगक्षेमम वहाम्यहम. त्यांना वाटले काहीतरी गडबड झाली आहे. वहाम्यहम कसं काय भगवंत, ददाम्यहम पाहिजे ते. अहम ददामी, मी लोकांना योगक्षेम देतो, वाहतो कसं काय भगवंत, कसं काय वाहणार स्वतःहून. त्यामुळे चुकलंय असं वाटू लागलं त्यांना, आणि ते दुरुस्त करूया आपण. सकाळची वेळ 10-11 वाजेची, स्नान झालेलं नाही आहे, गंगेच्या काठावर राहायचे. पंडित आहेत. बायको ओरडू लागली, अहो स्नान करून या, देवाची पूजा राहिलेली आहे. ठीक आहे जातो, तू तोपर्यंत स्वयंपाकाचं बघ. म्हणजे स्वयंपाकाला घरात अन्नाचा कण नाही आहे, धान्य आणा तेव्हा स्वयंपाक होईल. तो म्हटला पैसे नाही आहेत. काही नाही, आपण पाण्याचं नैवेद्य दाखवून पाणी पिऊ. बऱ्याचदा तसं केलंय. मी जातो स्नानाला. स्नानाला जाण्यापूर्वी लिंक तुटू नये म्हणून ते जे वहाम्यहम होतं त्याला लाल शाई घेतलं, त्याला गोल केलं आणि त्याला ददाम्यहम करून टाकलं. आल्यावर बाकीचं पुढं करू असं, आणि गेले ते स्नानाला धोतर वगैरे घेऊन. ते गेल्यानंतर एक 5-10 मिनिटांमध्ये एक मुलगा आला. खांद्यावर एक पिशवी, उजव्या हातात एक पिशवी, डाव्या हातात एक पिशवी, डोक्यावर एक पिशवी, सगळं किराणा सामान घेऊन आला. तो विचारलं की इथे जगन्नाथ मिश्रा इथेच राहतात का. सामान तिनं पाहिले, एवढासा मुलगा एवढं सामान घेऊन आलेला आहे. कुणी दिलं म्हणे, त्यांनी आले ते दुकानात, त्यांनी सामान मागवलं म्हणून घेऊन आलो. दया वाटली की एवढाच लहान मुलगा एवढं सामान घेऊन आलेला आहे. एक एक सामान उतरवू लागली ती. ते सामान काढताना तिचं लक्ष गेलं त्या मुलाच्या गालाकडे. 4 बोटं उमटलेले होते. हे काय झालं, कोणी मारलंय? मिश्राजींनी मारलं. खूप राग आला की माझा नवरा एवढा तापट स्वभावाचा नाहीये, पण असं काय झालं की याला मारलं, आणि एवढं मारावं एखाद्याला, दुसऱ्याच्या मुलाला. सामान उतरवून घेतलं. आता आल्यावर बघते, कोवळा मुलगा एवढा,
तो गेल्यानंतर हे आले थोड्या वेळानंतर. तर झालं स्नान, त्यांनी पाहिलं सामान वगैरे, हे काय म्हणे ते जाऊ द्या, अगोदर एक सांगा त्या मुलाला मारायची काय गरज होती? तुम्हाला काही दयामाया आहे की नाही? कोणत्या मुलाला सामान घेऊन येणार? कुठून आणलं सामान? या दुकानातून. का बरं मारलं? म्हणे मी कोणत्याच मुलाला मारलं नाही. मग तो मुलगा कोण होता? कारण त्यानं तुमचंच नाव सांगितलं, तो बरोबर इथेच आला होता. कोणता मुलगा? वर्णन केलं. असं सावळ्या रंगाचा होता, केस कुरळे होते, हे होते. आणि मग प्रकाश पडला. योगक्षेमम वहाम्यहम ददाम्यहम नाही, प्रत्यक्ष भगवंत आला होता माझ्याकडे. तशाच ओल्या कपड्या धोत्रावर ते गेले तिथे, ते ददाम्यहम खोडलं आणि वहाम्यहम. भगवंत योगक्षेम देत नाही, तो वाहतो. हे आपल्याला कळत नाही. कधी कधी कळतं आपल्याला हे, पण आपण त्यातून धडा घेत नाही. हे सोपवलं पाहिजे. आणि महाराज म्हणायचे की ज्या भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा रथ सही सलामत पार पाडला, त्याला तुमचा आमचा दरिद्री संसार सांभाळता येणार नाही? सांभाळता येईल, पण सोपवणारा नाहीये. आपण ते सोपवणारे होऊयात. सोपं नाहीये, पण ती शरणागती. मी तुझा दास आहे असं म्हणणं सोपं आहे वरवर. आपली बुद्धी, आपले विकल्प त्याच्यामध्ये येत राहतात. आपण म्हणतो शरणागत मी तारी अनाथा, रामानंदा सद्गुरुनाथा. पण आपल्याला मी अनाथ आहे हे वाटत नाही. आपण स्वतःलाच नाथ समजतो. आपल्याकडे बऱ्याच घरामध्ये एक महाराजांची एक पट्टी लावलेली आहे, हे घर श्री महाराजांचे आहे. क्षमा करा, ते शोपीस झालेलं आहे. ते लावलंय फक्त आपण. पण ते खऱ्या अर्थाने जर आपण आतमध्ये लावलं ना, की हे घर, हा देह तो भगवंताचं घर झाला पाहिजे. पण तो भगवंताचं घर व्हावं. जसं आता इथे महाराज समर्थ येणार, सुंदर पायघड्या आपण घातल्या इथे, सगळी स्वच्छता. आतमध्ये तशी स्वच्छता केली तरच भगवंत येणार तिथे. आतमध्ये जर विकार, महाराजांचं वचन आहे, आपण इथे जे वचनं लावलेली आहेत, यातलं एक जरी वचन आपण आपल्या आचरणामध्ये आणलं, संपलं. वेगळं करायची गरजच नाहीये. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हटलंय, एक तरी ओवी अनुभवावी. तसं दासबोधातलं म्हणा, आपल्या उपासनेतलं म्हणा, एक तरी श्लोक आपण आतून आचरला पाहिजे. आपण म्हणतो फक्त आहे तू जननी, मदीय न कळे, अज्ञान मी लेकरू. किती खोटं बोलतो आपण. आहे तू जननी असं वाटतं का आपल्याला? एखादं मूल, आईनं त्याच्यासमोर घास काही समोर केला, ते मूल आ करतं खातं. मग माझ्यासमोर काही आईने त्या विष जरी दिलं, त्या मुलाला माहीत नाही ते आ करेल, खाईल. ते माझ्या आयुष्यामध्ये जे जे कटू प्रसंग येतील, ते महाराज मला भरवतायत, मला पुष्ट करण्यासाठी. हे ज्या दिवशी आपल्याला समजेल, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने तो श्लोक म्हणू की आहे तू जननी. आपण आपलीच बुद्धी नको तिथे चालवतो, म्हणतो मदीय न कळे, अज्ञान मी लेकरू. मी अज्ञान आहे का, लेकरू आहे का? किती खोटं बोलतो आपण हे. आणि पुन्हा एकदा हे आपण सद्गुरूंच्या प्रती अपराध करतो आणि त्याची शिक्षा भगवंत आवर्जून देतो. आणि पुन्हा आपण म्हणतो एवढे वर्ष झाले अनुग्रह घेऊन अजून अनुभव आला नाही. कसा येईल अनुभव? त्यासाठी आतून आपण काय दिलेलं आहे हे फार महत्वाचं आहे. आणि ते देण्यासाठी आपण थोडं थोडं विषयभोग, निद्रा, हसी, जगतप्रीती, बहुबात, या ज्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण त्याच्यावर थोडं थोडं आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सकाळी सुंदर मानसपूजा केली. आपली मानसपूजा 24 तास चालली पाहिजे. 24 तास मानसपूजा. आपली झोप ही सुद्धा मानसपूजा होऊ शकते. की मला एक 6 तास झोपायचं आहे, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर दिवसभरात जास्तीत जास्त वेळ माझा हाताने काम आणि मुखाने नाम याच्यामध्ये आतून व्यतीत व्हावा. यासाठी मला निद्रा पाहिजे, यासाठी मी झोपणार. ती झोप सुद्धा भगवंताची सेवा ठरेल. हेतू महत्वाचा आहे. कोणत्या हेतूने आपण करतो? भगवंत बाह्यांगाने कृती बघणार नाही, आतला हेतू काय आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे
भक्त्या प्रयच्छती, यातला भक्त्या शब्द महत्वाचा आहे. कोणत्या हेतूने देतो आपण? मग एखादा अगदी तांबूल देताना सुद्धा स्वतः चावून, समर्थांना खलबत्ता नाहीये म्हणून चावून दिला तिथे. समर्थांनी अशा लोकांना जवळ केलंय. ज्याला सर्वजण अज्ञान म्हणायचे, त्या अज्ञानाला समर्थांनी जवळ केलेलं आहे. की तुम्ही सांगितलंय, तुम्ही म्हणाल ते करणार. एका फांदीवर बसला आहे आणि फांदी तोडायला सांगितलेली आहे अंबाजीला. आता माहिती, मी अशी जर फांदी तोडली तर मी विहिरीत पडणार, पण तिथे डोकं नाही लावलं स्वतःचं. मदिया न कळे अज्ञान मी लेकरू. फांदी तोडली, तो अंबाजी विहिरीत पडला आणि बाहेर आला तो कल्याण. कल्याण करी रामराया. पण त्यासाठी ती तळमळ पाहिजे. तळमळ तळमळ होतची आहे, आता न दिसे. आपलं होत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने कल्याण व्हावं आपलं असं वाटत असेल तर त्यासाठी यथा नियुक्तोस्मी तथा कुरोमी, तू जसं म्हणशील तसं मी करेन, हे झालं पाहिजे. म्हणून आपल्या प्रत्येक कर्माला भगवंताच्या स्मरणाची, नामाची जोड द्यायची. आपण सकाळी घर झाडत आहोत, मी घर झाडत नाहीये, मी गाभारा स्वच्छ करत आहे. आता इथे स्वच्छता जी सुरू होती, इथे स्वच्छता करतानाचा भाव बघा. मी जर इथे स्वच्छ कर, मी मनापासून की अरे छान सेवा भेटली असं करेल, आणि घरी स्वच्छता करताना 4 लोकांबद्दल उणे दुणे बोलणं चालू असतात, ती सेवा होणार नाही. ती सुद्धा सेवा होईल, याच लेवलची सेवा होईल जर तिथे भगवंताचं चिंतन असेल. स्वयंपाक करत असताना जर मी भगवंतासाठी नैवेद्य बनवत आहे हा जर भाव आला तर मग तो प्रसाद या सर्व दुःखानाम तो अनुभव येईल. घरामध्ये कोणासाठी गादी टाकत आहे, सतरंजी टाकत आहे, तुम्ही महाराजांची शेज तयार करत आहे, ही अनुभूती येईल. चालता बोलता धंदा करता खाता जीव नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. प्रत्येक गोष्टीला नामाचं लेबल लावायचं आहे. आपण बघतो मोठमोठ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स जे येतात तर ते स्वतः ते बनवत नसतात, ते बनवून घेतात दुसरीकडून आणि यांचं टॅग लावतात आणि मग आपण म्हणतो हे या कंपनीचं प्रॉडक्ट आहे. तसं आपलं प्रत्येक कर्माला तो नामाचा शिक्का लावला ते प्रत्येक गोष्ट रामाचं प्रॉडक्ट होईल. आणि जिथे रामाचं प्रॉडक्ट तिथे रामराज्य घरामध्ये तिथे आनंदच असेल, तिथे दुसरं काहीच नाही. अडचणी येतील प्रपंचामध्ये, प्रपंचाचा हा गुणच आहे, पण कोणताही प्रसंग असो त्याच्यामध्ये आपलं समाधान अभंग राहील. ते होण्यासाठी प्रत्येक कर्माला नामाची जोड हे झालं पाहिजे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. पण चित्तामध्ये काय आहे हे महत्वाचं आहे. म्हणून इथे बसताना महाराजांना आपण सर्वांनी एक प्रार्थना करायची की तुम्हाला अपेक्षित साधन माझ्याकडून आजपर्यंत घडलेलं नाहीये, पण इथून पुढे प्रत्येक कर्म करीत असताना, आणि महाराजांचं काय वचन आहे जबरदस्त की तुमचा रिकामा वेळ जरी तुम्ही नामासाठी दिले तर नामाच्या राशी पडतील. ही जी सगळी वचन आहेत हे रिमाइंडर्स आहेत आपल्यासाठी. म्हणून प्रत्येक क्षणाला प्रत्येक कर्माला भगवंताच्या स्मरणाची जोड जर आपण दिली तर त्यातून जो आनंद मिळेल तो अवर्णनीय असेल. यात एक महत्वाची आणखी गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. प्रापंचिक मागणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे, पूर्णपणे. काही घरात फार कुणीतरी अत्यवस्था आहे तरी सुद्धा काहीच नाही मागायचं. कारण काय होतं, आत्ता प्रवचनाच्या आधी 1-2 साधक बोलत होते आणि परवा उत्सवामध्ये सुद्धा एक महिला आल्या होत्या. त्यांनी विचारलं की आपले नातेवाईक फार दयनीय अवस्थेमध्ये आहेत, मला त्याच्यापासून काही स्वार्थ नाही आहे, पण महाराजांना जर आपण म्हटलं की त्यांची अडचण तेवढी दूर करा तर हे मागणं चुकीचं आहे का? घरातलं तरी आपण म्हणतो आसक्ती आहे वगैरे, ठीक आहे, पण बाहेरचं कुणी आहे, एखाद्या रस्त्यानं कुणीतरी आपण खाली अपंग झालेला माणूस बघतो आपण, मग तिथे महाराज रामराया याला सांभाळा, त्याला याच्यातून बाहेर काढा, बरं करा, असं मागणं चुकीचं आहे का? जर ते चुकीचं असेल तर काय मागावं? त्यांना म्हटलं की एकच मागायचं की त्याचं कल्याण कर. फारच मागावं वाटत असेल, बुडत आहे जन न देखवे डोळा, या अवस्थेत जर आपण पोहोचलेलो असू त्याचं कल्याण. आता बुवांचं वर्णन आहे, महाराज म्हणते ते बुवांना तुमचा रोग बरा करायचा का,
तर राहू देत म्हटले. त्याने स्मरण जास्त राहतं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या प्रपंचामध्ये एखाद्या गोष्टीचा अभाव हे आपलं सर्वात मोठं ऐश्वर्य आहे. अभाव असणं याच्यासारखं ऐश्वर्य नाही आहे. कारण त्या अभावामध्ये जी तळमळ आपली राहते भगवंताच्या स्मरणाची, ती प्राप्तीमध्ये राहत नाही तेवढी. म्हणून एखादी गोष्ट नाही आहे, आपल्या प्रपंचामध्ये काही ना काही उणीव आहे, आनंद वाटला पाहिजे की वा. तसं जर झालं तर आपलं प्रत्येक नाम हे फिक्स डिपॉझिटमध्ये जाईल. आपलं आजचं नाम आपल्या महाराजांकडे एकाने हिशोब घेऊन गेले, माझं 13 कोटी जप झालं, रामदर्शन झालं नाही, का नाही झालं? आणि महाराजांनी सांगितलं, इकडे 1 कोटी गेला, तिकडे 2 कोटी. महाराजांनी पूर्ण ऑडिट केलं त्याचं. आपलं तसं होतंय तिथे. आपण जे नाम घेतोय ते सगळं फिक्स डिपॉझिटमध्ये गेलं तर एक दिवस ती पॉलिसी आपली मॅच्युअर होईल आणि मग त्याचे जे रिटर्न्स मिळतील, पुन्हा रिटर्न यावं लागणार नाही आपल्याला. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाही आहे, लाईफ अँड डेथ याच्या पलीकडे जाणारी पॉलिसी आहे आणि कधीच लॅप्स होत नाही. म्हणून इथे बसून करायचा संकल्प 13 कोटी नामजप. एक जण म्हटले ते माझं 72 वर्ष आहे होता, 13 कोटी व्हायला किती दिवस? त्यांना हिशोब दिला, एवढे वर्ष लागतील. पण जर मध्येच मी गेलो तर म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. ते कॅरीड फॉरवर्ड होईल ते, आणि पुढचा जन्म तो अगदी बालपणीचं वैराग्य प्रखरते तो अनुभव येईल. करा संकल्प. संकल्प केला की 3 जणांवर बंधन पडतं. ते नामधारक ज्यांनी नाम दिलं तो, आणि नामी म्हणजे भगवंत, या तिघांवर जबाबदारी होते ती. अर्थात आपले प्रयत्न त्यात आवश्यक आहेत, पण एक विशेष पाठबळ तिथे आपल्या सद्गुरूंचं आणि भगवंताचं मिळतं आणि नामाला एक वेगळा जोर येतो. तेव्हा तो येण्यासाठी इथे संकल्प करूया आणि आपल्या प्रत्येक कर्माला भगवंताच्या स्मरणाची जोड देऊया. आणि जर तसं केलं तर मग एक खरा मोठा सोहळा आपल्या आयुष्यात येईल. याची देही याची डोळा, भोगीनं मुक्तीचा सोहळा. जीवनमुक्त होणार. पण मुक्तीचे 2 प्रकार असतात, एक सद्यमुक्ती आणि जीवनमुक्ती. भगवंत वाटेल तेव्हा कुणालाही केव्हाही मुक्त करू शकतो. ते बाळकृष्ण कोणत्याही वासराला अचानक सोडून द्यायचा आणि तो वासरू पळायचं मग गाईच्या मागे. वत्सान मुंचन क्वचिदप समये असं म्हटलंय भगवंताबद्दल. त्या वासराला सोडण्याची वेळ कोणती आहे? शेवटी, संध्याकाळी. तसं मुक्ती शेवटी. शेवटी नाही, जर भगवंताच्या मनात आलं आपल्याला देहात असताना मुक्तीचा सोहळा अनुभवता येईल. देहात असताना. आणि ती मुक्ती, जन्ममृत्यूची मुक्ती नंतर होईल, पण आत्ता सगळ्या त्रासापासून मुक्ती होईल. आणि मग खऱ्या अर्थानं रामानंद काय आहे, आनंद सागर काय आहे, किंवा ब्रह्मानंद काय आहे, हे प्रल्हाद रूपाने आपल्याला कळेल. ते होण्यासाठी त्यांनी दिलेलं नाम, त्यांनी सांगितलेली साधना, त्यांनी सांगितलेले विधिनिषेध आपण मनापासून पाळण्याचा प्रयत्न करूया. इथे त्यांना तसं अभिवचन देऊयात आणि मगच आज ना उद्या आपल्याला त्यांना अपेक्षित असलेलं साधन आपल्याकडून घडेल आणि त्यांना जे खरं द्यायचं आहे ते अखंड समाधान ते तुम्हा आम्हा सर्वांना देतील. ते तुम्हा आम्हा सर्वांना द्यावे अशी त्यांची चरणी प्रार्थना करून झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.